ज्याची कीर्ती साऱ्या जगतात हो 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 एक साथ या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. पंधराशे 98 महाराष्ट्रामध्ये सुवर्णदिवस उजेडला. सिंदखेडच्या लखोदराजांना कन्या रत्न प्राप्त झालं. नाव होतं मा साहेब जिजाऊ. सर्रास महाराष्ट्र एकत्र केला साहेबाच्या कर्तृत्वानं. 15 एप्रिल 1645 साली राजांनी सगळ्या जाती धर्मातील मावळे एकत्रित केले. 19 फेब्रुवारी 1630 साली माझ्या शिवछत्रपतींचा जन्म झाला. 15 एप्रिल 1645 साली माळी साली बंजारी पुतलो वार चांबार गुजर सुतर नाभी धनगर मुसलमान मराठा या सगळ्या जाती धर्मातील मावळे एकत्रित केले. राजांनी आवाज द्यायला सुरुवात केली एका एका मावळ्याला. येसाजी कंकाळला राजे आवाज येतात. ए येसाजी चल. हो राजा. बहिर्जी नायकांना राजा आवाज येतात. ए बहिर्जी अरे चल. धनगर समाजातील महादेव धनगरांना राजाने आवाज दिला. ए महादेव अरे चल. राजा धनगर आहेत आम्ही, चालल तुमच्या स्वराज्याला. राजा म्हणतात मी तुला जात नाही विचारते. माळी समाजाला ज्ञानोबा माळी घेतला. ए ज्ञानोबा अरे तुझी गरज आहे बाबा स्वराज्याला चल. हो राजे. मुस्लिम समाजाचा मावळा राजांच्या समवेत होता. नाव होतं मदारी मेहतर. मदारी मेहतरला राजाने समवेत घेतलं. ए मदारी अरे चल. राजे अहो राजा मुसलमान आहे. राजे म्हणतात आदिलशाही कुतुबशाही निजामशाही यातला मुसलमान नाही तू या महाराष्ट्रातला मुसलमान आहे. आणि महाराष्ट्रातला मुसलमान महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करणारा मुसलमान आहे. तुझी गरज आहे स्वराज्याला. 18 पगडाचा समाज राजाने एकत्रित केला. एक स्वराज्याची वज्रमोड तयार केली राजानं. राजे म्हणतात ए तानाजी अरे गड जिंकायचा आहे. जीवन संपलं तरी चालेल, महाराष्ट्र काबीज करायचा आहे तानाजी. राज अव ठरलं ना राज. अव राज कोण नाही म्हणताय राज. अव राजगड जिंकूया शिरी म्हणून जगण्यात आम्हाला मान्य नाही बघा. अरे जीवन जगायचे तर वाघाचं जीवन जगू राज. कोण म्हणतंय नाही राज. 400 मावळे घेतले राजांना. आजपर्यंत इतिहासामध्ये शंभू महादेवाचा अभिषेक करत असताना कुणी दुधाने केला, कुणी दह्याने केला, कुणी तुपाने केला, पण माझ्या शिवछत्रपतींनी रक्ताने अभिषेक केला. वा. 400 पोरं घेतले छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि 400 पोरांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेले. कोणाच्या डोक्यावरून तर कोणाच्या पाठीवरून हात फिरवला राजानं. आणि राजानं सांगितलं ए ताना अरे गड जिंकायचा आहे, स्वराज्य निर्माण करायचंय. अरे जीवन संप्रती चालेल, हे महाराष्ट्र काबीज करायचं आहे. ठरलं ना राज. अव राज कोण नाही म्हणतंय राज. ओ राज ही उडवायची राज. ही सुलतानी सत्ता साफ उडवायची राज. कोण म्हणतंय नाही राज. ठरलं स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. 400 पोरं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे उभा राहिली. हातामध्ये बेलभंडार घेतला आणि तो बेलभंडार रायरेश्वराच्या पिंडीवरती उतरून एक जय घोष केला. हरे 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 हरे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. 355 वर्ष होऊन गेले पण छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगडला तिथला समाज माझ्या राजांची करतो आरती. राजांकड पाहिलं की लढायला प्राप्त होते स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. मी छत्रपती शिवाजी महाराज की म्हणेल तुम्ही जय म्हणायचं. मी हर हर म्हणेल तुम्ही महादेव म्हणायचं. हर 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 हर. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की.